दादा सुरमई थाळी कशी आहे? अच्छा ही मटन आहे, ही कितीला? ही चिकन थाळी किती? आणि दादा सुरमई कशी? पापलेट आणि बांगडा खेकडा मसाला आहे. दादा कोकम कसं आहे? कोकम बटर कसं आहे? हे चिंच कशी? हे त्रिफळ कितीला? कोकम आगळ आहे. हे कितीला? मसाले आहे त्यांच्या इथे. मसाले बघूया आपण. स्पेशल मालवणी मिक्स मसाला हा कितीला? आणि हे बघा इथे हळद पण आहे. हे कितीला? हे बटाट्याचे चिप्स आहे. हे कितीला आहे? हे कुरडाई आहे ना, हे कशी? आणि हे पोवाचे मिरगुंड हे कसे आहे? उकडीचे तांदूळ आहे. मालवणी वडा पीठ आहे. आपला खाजा कसा दिला? आणि शेंगदाण्याचे इथे आहे ना सेल्फी पॉइंट पण ठेवलाय वांद्रे महोत्सवचा. मोठा जायंट व्हील आहे आणि हाईट पण खूप जास्त नाही बघा. सगळीकडे राईट साइड राईट्स आहे तिथे खूप मोठ्या मोठ्या. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा. तर मंडळीनो आज मी तुम्हाला घेऊन आलो ना वांद्रे इथे गव्हर्नमेंट ही कॉलनी आहे आणि तिथे आहे ना वांद्रे महोत्सव भरलाय. मनसेतर्फे हा महोत्सव भरलेला गेलेला आहे आणि इथे सर्व प्रकारचे स्टॉल असतात, खाद्यपदार्थ असतात आणि बाहेर पण इकडे घेऊन बसले असतात आणि खूप सारी इथे ते पाळणे वगैरे आहेत लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे. माझ्या मागेच तो गेट आहे आणि तिकडे आपण सगळी डिटेलिंगमध्ये हा व्हिडिओ करणार आहे. तर तुम्ही बघा आहे सुधीर विथ ज्योती आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे आता एंट्री केली बाईक वगैरे तिकडे पार्क करायला आणि इथे पण आहे ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे स्टॉल छोटे छोटे लागलेले आहेत. आणि हा बघा हा एंट्रन्स आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे हा महोत्सव इथे आयोजित केलेला आहे आणि इथे बघणार ना तुम्ही इथे सगळे प्रोग्राम इथे लावलेले आहेत. हे बघा 16 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा उत्सव असणार आहे इथे वांद्रे महोत्सव. आणि हे त्याचे प्रोग्राम इथे लावलेले आहेत जे 17 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत होणार आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. चला इथे हा टी शर्टचा स्टॉल आहे. इथे आहे ना तुम्हाला टी शर्ट भेटणार आणि त्याच्यावर आहे ना चांगले चांगले मॅसेज याच्यावर असं आहे बघा. अभ्यासाचं सोडून द्या. त्याच्या बाजूला आहे माझ्याशी नीट बोलायचं, आईचा लेकरू आणि लाडोबा असे खूप सारे प्रिंट इकडे तुम्हाला करून देणार आहेत. बघा इथे लावलेलं इथे. दादा कशी आहे टी शर्ट? पॉलिस्टर 200ला प्रिंट करून भेटेल. पॉलिशचे पॉलिस्टर 200ला प्रिंट करून भेटेल. 200ला प्रिंट करून कोणती पण साईज? हा कोणती पण. आणि 350 कॉटन 350 रुपयाला. आणि कोणता पण मॅसेज आला किती मिनिटात भेटणार तुम करून? 5 मिनिटात तुम्हाला जे पाहिजे ते इथे तुम्हाला टी शर्ट आहे करून आहे. माझं कोकण जगात भारी वगैरे आणि खूप मस्त इथे कलेक्शन आहे आणि तुम्हाला जी पाहिजे ते टी शर्ट इथे मिळेल 5 मिनिटात. पुढचा स्टॉल आहे श्री देवी शेंडोबा माऊली कोकणी मेवा इथे. आणि बघूया इथे आपल्याला काय काय कोकणी मेवा बघायला बघते. ताई कसा दिलाय? चिरोट आहे ना? कितीला? 70 रुपये पाव. 200 ग्रॅम आहे. आणि आपला खाजा कसा दिला? 50 रुपयाला आहे खाजा आहे बघा. आणि त्यानंतर आहे कुरमुऱ्याचे लाडू आहे ना, कितीला? 30 रुपयाला आहे. काय 6 पीस येतात. आणि शेंगदाण्याचे 70 रुपयाला आहे हे पण. आणि बुंदीचे लाडू कडक बुंदी आहे 100 रुपयाला आहे ना हे वाले. आणि हे काय खोबऱ्याची वडी आहे का? खोबरावडी कितीला? साखरेची 80 रुपये. आणि ही वाली? अच्छा ही पण ही गुळाची पण 80 रुपये. हे लाडू मेथीचे लाडू आहे ना, हे 20 रुपयाला एक आहे. आणि ही आंबावडी कशी? 30 रुपयाला एक आहे, 50ला 2 आहे. इथे पूर्ण हा कोकणी मेवा आहे. सगळ्या एकाच ठिकाणी भेटून झाले या ताईकडे. थँक्यू. पुढचा स्टॉल आहे खरवसचा. इथे गुळाचा आणि साखरेचा खरवस इथे तुम्हाला भेटणार आहे. दादा कसला खरवस आहे? गुळाचा आहे. कितीला? 120 रुपये पाव आहे हा. आणि हा वाला? हा साखरेचा आहे. हा बघा हा कितीला? अच्छा हा 100 रुपयाला आहे. आणि हे दादा आणि काका इथे असतात, नक्की ट्राय करा. इथे आहे ना व्हेज मंचुरियन आहे, चिकन मंचुरियन, क्रिस्पी मसाला इथे तुम्हाला भेटेल. आणि पापड पण आहेत हे बघा इथे. ताई हे कसले पापड आहे? जिरा मसाला कितीला? सगळे काय हे बघा अलग अलग प्रकारचे इथे पापड आहेत. 80ला एक आणि 150ला 2 आहेत ना हे वाले. आणि हा बघा इथे चिकन मंचुरियन क्रिस्पी मसाला वगैरे पण आहे. हा कसा ताई? 100 रुपये पॅकेट. अजिनोमोटो नाही याच्यामध्ये. आणि हे व्हेज आहे ना हे कितीला? हे कितीला? 100 रुपयाला हे पण. आणि बघा इथे आहे ना हे तळून ठेवलेलं आहे. तुम्ही इकडे टेस्ट करून आहे ना
तुम्ही घेऊ शकतात कोणते आहेत ते बघा. आणि ते त्याचं प्रिपरेशन पण इथे चाललंय मसाल्याचं. चला आता पुढचा स्टॉल आहे ना हा मुखवासचा आहे. श्री सद्गुरू मुखवास इथे आणि सगळ्या तऱ्हाचे मुखवास इथे आहेत. हे बघा दादा कसे दिले बडीशॉपचे हे मुखवास हे वाले कोणता पण 80 रुपये 100 ग्राम आहे. ही वाली 80 रुपये 100 ग्रॅम आणि ही वाली तुटी फुटी 60 रुपये 100 ग्राम. अच्छा ही तुटी फुटी 60 रुपये 100 ग्रॅम. आणि हे पेरूची वडी आहे. ही जेली नाही रिअल चव आहे. पेरू अच्छा. आहे, कच्ची चिंच अच्छा ही पेरूची आहे वडी आणि ही इमली ही चिंच आहे. हे कच्ची कैरी ही कच्ची कैरी आणि हे मिक्स फ्रूट स्ट्रॉबेरी. मिक्स फ्रूट स्ट्रॉबेरी हे कितीला? हे 50 ला 5 100च्या. अच्छा 50 ला 5 आहे हे. ही जेली नाही रिअल चव आहे. अच्छा आणि हे इथले हा पानाचा मुखवास आहे. हाजमोलाच्या गोळ्या. अच्छा हे हाजमोलाच्या गोळ्या हे कितीला? 80 रुपये 100 ग्राम. हे 80 रुपये 100 ग्रॅम. आणि हे आवळा वगैरे आहे ना ते हे आवळ्याचे प्रकार आहेत. आवळ्याचे प्रकार आहे बघा किती मधातला काका. ही 80 रुपये 100 ग्राम अच्छा आहे. ही लाईन 80 रुपये 100 ग्रॅम. आणि हे वाला पान पानाचे मसाले हे पानाचे मसाले कितीला? 60 रुपये 50 ग्राम 100 ग्राम. 60 रुपये 50 ग्राम आणि 100 100 ग्राम घेणार तर 100. 100 ग्रॅम घेणार तर 100. स्पेशल पान आहे. अच्छा हा महाबळेश्वरचा स्पेशल पान आहे. डायबिटीस वाला खाऊ शकता रे. ही जांभूळची जिरा गोळी आहे टेस्टसाठी. आणि हे पानचं आहे ना. टेस्टसाठी. हे कितीला आहे दादा? 80 रुपये 50 ग्राम. अच्छा 80 रुपये 50 ग्राम आणि 100 रुपये 100 ग्रामचे 150. 100 ग्रॅमचे 150 रुपये. चला आता पुढचा स्टॉल आहे ना इथे श्रेयस लोणचे आहे बघा. आणि लोणच्याचे पण इथे खूप सारे प्रकार आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. दादा कोणतं आहे? करवंद आहे ना. आणि हे कैदी आहे. कसं आहे? 70 रुपये पाव आहे. कोणतं पण? 100 पाव वेगवेगळे. हे 70 रुपये पाव किलो आहे. हे बघा ही लाईन आहे ना. 70 रुपये आणि 80 रुपये पाव आहेत सगळे. 100 रुपये पाव आणि खूप साऱ्या प्रकारचे आहेत यांच्याकडे लोणचे आहेत. हे बघा कारला आहे, आंबा आहे. कारला आंबा जे पाहिजे ते तुम्हाला सगळं मिक्स वगैरे सगळं भेटणार इथे. हे बघा इथे हा पानाचा स्टॉल आहे. इथे हा तर स्टॉल असतो इथे. बनारसी पान आहे, मगाई पान आहे, फायर पान वगैरे आहे. हे चॉकलेट पान आहे ना. कैसा आहे? 30 रुपयाला आहे. आणि हा वाला मगाई पान कितीला? 30 लाच आहे ना. कोणता पण 30 लाच आहे काय? 30 वाले हा 20. अच्छा हे सगळं 30 वाल्या आणि हा 20 वाला पान आहे. तर नक्की तुम्ही इथे ट्राय करा काय खाऊन झाल्यावरती. चला आता पुढचा स्टॉल आहे अलका कोकण प्रोडक्ट्स. आणि ह्यांच्याकडे तांदूळ, नाचणी, लसूण, पालक पापड, साबुदाणा, फेणी, दही मिरची, ताक मिरची असे खूप सारा यांच्याकडे पापडाचे आणि मिरचीचे प्रकार आहेत. हे कसलं आहे? हे बटाट्याचे चिप्स आहे. हे कितीला आहे? 50 रुपये. कोणता पण आहे का? 50 रुपये. चिप्स. अच्छा ते चिप्स आहे ते 50 रुपये. आणि हे वाले पापड? हे पापड नाही का? अच्छा हे कुरडाई आहे ना. हे कशी? 80 रुपये आहे. आणि हे बघा साबुदाण्याचे पापड आहेत. हे फेणी आहे साबुदाण्याची. ही 70 रुपयाला आहे. आणि हे उपासाचे पापड आहेत बघा. हे किती? 75 70 रुपयाला. आणि हे पोवाचे मिरगुंड आहे. दादा हे कसे? 60 रुपये. हे 60 रुपयाला. हे बघा आणि खूप सारे यांच्याकडे. हे कुठचे? किचिया पापड. हे कितीला? हे 50 रुपये बघा. आणि हे पालकचे आहेत का? हे पालकचे हे 60 रुपये. आणि हे काळेवाले कोणते आहेत? अच्छा हे नाचणीचे पापड पण आहे. हे कितीला? हे 70 रुपयाला. असा खूप सारा इथे पापडाचे तुम्हाला प्रकार एकाच ठिकाणी भेटणार आहेत. बघा आता इथे मिरची आहे बघा. ही ताक मिरची आहे. ही बघा ही 40 रुपयाला ही वाली. आणि ही कुठली आहे दादा? ही पण ताक मिरचीच आहे ना. आणि ही सांडगी मिरची. ही सांडगी मिरची आहे. ही 40 रुपयाला आहे. अजून कोणते आहे? हे उपासाचे पापड पण आहे इथे. हे बघा हे कितीला? 30 रुपयाला आहे हे वाले उपासाचे पापड. पुढचा स्टॉल आहे इथे फॅक्टरी आउटलेट आहे कोकण. आणि इथे आहे ना यांच्या इथे ना पीठ आहे ते सगळे कुळीत पीठ बोला परत डांगर पीठ आहे. आपण बघूया इथे काय काय. पहिला इकडनं सुरुवात करूया आपण. ताई पोहे कसे आहे? किती आहे? अर्धा किलो 70 रुपये. आणि उकडीचे तांदूळ 70 रुपयाला आहेत. हे पण हे अर्धा किलो आहेत. आणि सुरई तांदूळ काय आहे? अच्छा लहान मुलांना द्यायला आहे. कितीला? हे 70 रुपयाला. आणि त्यानंतर थालीपीठ भाजणी आहे. ही कितीला? 50 रुपये. अच्छा ही 50 रुपयाला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे कुळीत पीठ आहे बघा. ताई हे कितीला? हे 60 रुपयाला. आणि त्यानंतर डांगर पीठ आहे. हे कितीला? हे 40 रुपयाला आहे. 100 ग्रॅम आहे. आणि हे आहे घावण पीठ आहे. हे 50 रुपयाला. अर्धा किलो आहे ना. हे अर्धा किलो आहे. हे बघा. आणि त्यानंतर आहे मालवणी वडा पीठ आहे. आणि हे पण 70 रुपयाला अर्धा किलो आहे. मस्त एकदम. थँक्यू. चला आता पुढे आलोय
हेतवी फरसाण आहे आणि यांच्या इथे आहे बघा चकली आहे, फरसाण आहे. पहिलं चकली बघा. दादा चकली कशी आहे, कितीला? कोणता पण 70 रुपये पाव आहे. हे बघा कोणता पण घ्या, 70 रुपये पाव आहे. हे बघा हे तुकडा आहे आणि ही चकली आहे, हे पण तुकडा आहे, 70 रुपये पाव आहे. आणि यांच्याकडे बघा किती काय काय आहे. आणि हे बघा इथे ठेवलं ना स्ट्रॉबेरी आहे. आणि हे कोणतं आहे? हे चॉकलेट. आणि हे मक्याचे आहे. हे 80 रुपये पाव ना, हे 80 रुपये पाव आहे बघा. आणि हे नळीचा पाकिट कसं आहे? हे बघा 20 रुपयाला साधी नळी आहे, 50ला 3 ना, 20ला 1 आणि 50ला 3 आहे. हे बघा. चला पुढे आलो आता. आदिती फूडचं आहे पण. आणि इथे आहे ना कोकम आहे बघा, कोकम इथे. दादा कोकम कसे आहे? 180 रुपये अर्धा किलो आहे ना, 350 रुपये किलो आहे हे वाले. आणि हे 100 रुपये पाव किलो. आणि हे कोकम बटर कसं आहे? हे 50 रुपयाला आहे का कोकम बटर. आणि चिंच कशी? पाव किलो 60 रुपये. पाव किलो 60 रुपये बघा. आणि त्रिफळ हे अर्धा किलो आहे 100 रुपये. अच्छा हे अर्धा किलो 100. आणि हे त्रिफळ कितीला? 20 रुपयाला एक आहे. अच्छा हे 20 रुपयाला एक आहे आणि 50 रुपयाला 3 आहे. आणि हे काय कोकम आगळ आहे? कोकम आगळ आहे. हे कितीला? 100 रुपये अर्धा लिटर. 100 रुपये अर्धा लिटर आहे. हे बघा मस्त एकदम. एका दुकानात तुम्हाला इथे कोकम, चिंच, आगळ वगैरे सगळं भेटून जाईल. हे काका असतात इथे. थँक्यू. चला आता इथे ना उषा वहिनी मसाले आहे, त्यांच्या इथे मसाले बघूया आपण. इथे बघा स्पेशल मालवणी भाजका मसाला. कसा दिला दादा? किती? 165 रुपये पाव आहे. आणि त्याच्या बाजूला स्पेशल मालवणी मिक्स मसाला. हा कितीला? 190 रुपये पाव. आणि मच्छी मसाला 160 रुपये. हा 160 रुपयाला मालवणी मसाला. आणि मालवणी चिकन मसाला 190 रुपये पाव. 190 रुपये पाव. हे सगळे 190 वाले आहेत का? मालवणी मटन 190. अच्छा मालवणी मटन 190 वाला. आणि हा मालवणी गरम मसाला 90 रुपये 100 ग्राम. 90 रुपये 100 ग्रॅम. 225 रुपये पाव आहे. आणि हा संडे गरम मसाला सेम रेट हा 90 रुपये 100 ग्रॅम. 225 रुपये. आणि हा काळा मसाला काळा मसाला 100 रुपये 100 ग्राम. 100 रुपये 100 ग्रॅम. आणि हे बघा इथे हळद पण आहे. हे कितीला? 35 रुपये 100 ग्राम. 35 रुपये 100 ग्रॅम आहे. 85 रुपये पाव किलो. 85 रुपये पाव किलो. आणि मिरची पावडर कशी आहे ही? मिरची पावडर येईल 55 रुपये 100 ग्राम. 55 रुपये 100 ग्रॅम. पाव. आणि 130 रुपये पाव आहे इथे. आणि काश्मीरी मिरची पावडर 75 रुपये 75 रुपये 100 ग्रॅम आहे. 180 रुपये पाव. 180 रुपये पाव. मस्त एकदम. आणि हे काय दादा? कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला आहे कोल्हापुरी. कोल्हापुरी आहे. कितीला हा? 130 रुपये पाव. 130 रुपये पाव आहे. हे बघा मसाला आहे मिसळ हा. अच्छा मिसळ उसळ मसाला हा मसाला आहे 195 रुपये पाव. 195 रुपये पाव आहे. 160 रुपये पाव. आणि हा ही शेंगदाणा चटणी आहे. ही शेंगदाणा चटणी आहे 135 रुपये पाव. खूप सारे मसाल्यांचे इथे हे आहेत आणि एकदम फ्रेश आहेत. हे बघा हे बघा इथे लसूण चटणी आहे. ही किती? 135 रुपये. 135 रुपये पाव आहे. बघा हे काय आहे? तिळकुट. तिळकुट हा. हे कसं? 135 रुपये. 135 रुपये पाव. चला आता पुढचा स्टॉल आहे. इथे सेल लागलेला आहे बघा. कोणती पण वस्तू घ्या इथे 10-10 रुपयाला आहे. बघा इथे नाडी आहे 10-10 रुपयाला. हे इयर्स बड आहे 10-10 रुपयाला आहे. आणि 10-10 रुपये आहे. 10-10 रुपये. आणि बघा की खूप सारे इथे आयटम्स आहेत फक्त 10-10 रुपये. हे बघा इथे पण लटकवलेले आहेत हे पिशव्या वगैरे. कोणता पण घ्या 10-10 रुपये. चला आता पुढे इथे स्टॉल आहे रिअल कोकण. सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि शिल्प आहे बघा इथे. बघूया आपण हे. काका कोलपाट आहे ना? कसं आहे? 600 रुपयाला आहे. 600 रुपयाला आहे बघा. हे सिसमचं आहे. 1200 रुपये. हे 1200 रुपयाला. अच्छा हे 1 पीस मध्ये. आणि हे वाला 1500. किती? 1500. हे 1500 रुपयाला. आणि सिसम वाला. आणि हे सागामध्ये हे शोच आहे ना सगळे? चॉपिंग बोर्ड. अच्छा चॉपिंग बोर्ड आहे हा वाला. कितीला? हा 500 आहे. 800 आहे. हा 500 ला आणि हा 800 ला आहे. सिसम मध्ये आहे ते. हे बघा. आणि लाटणी कशी तयार वगैरे येते का अलग आहे? वेगवेगळे. हे कितीला? सिसमची आहे 250 रुपयाला. ही पण सिसमची आहे. 100 रुपयापासून स्टार्ट आहे. खूप सारं आहे तिथं बघा इथे. आणि ही लाकडी खेळणी पण इथे ठेवलेली आहे. ती बघा सगळं लाकडाचं आहे. चला इथे आहे ना कुर्तीज आहेत. हे बघा किती सारे कुर्ती आहेत याच्याकडे. दादा कसा आहे कुर्ती? सेट आहे. सेट आहे हा 2 पीस. कितीला?
350 रुपये सेट आहे बघा. आणि किती सारं व्हेरिएशन आहे इथे आहे बघा. तिथे मागे पण लावलेलं आहे. फक्त 350 रुपयामध्ये कुर्ती आणि लेंगा. आणि कुर्तीवाल्याच्या बाजूला नाही बघा इथे टी शर्टवाला आहे. दादा टी शर्ट कसे आहे? 200. कोई भी साईज आहे, कोणती पण साईज 200 रुपये. मस्त मस्त डिझाईन आहे बघा याच्याकडे. मागे पण तिथे लावलेलं आहे बघा. 200 फक्त. चला इथे पुढे आहे ना वंजारे बंधू आहे कोकण मेवा कॉर्नर. आणि यांच्याकडे ना शुद्ध देशी गाईचे तूप आहे. ताई कसं आहे तूप? 400 रुपये अर्धा लिटर आहे ना. हे लाडू कसले आहे? लाडू डिंकाचे. डिंकाचे लाडू कितीला? 150 रुपयाला. 150 रुपयाला किती आहे? 9 पीस आहे. 150 रुपयाला आहे बघा. आणि इथे चकली पण आहे. चकली किती आहे? 80 रुपये. भाजणी चकली आहे. 80 रुपयाला पॅकेट आहे इथे. हे बघा तिन्ही पण इथे एकाच ठिकाणी आहे बघा. बघा इथे थोडा पुढे आलो ना आपण तर इथे खायचे स्टॉल आहेत. हे व्हेज आहे सगळं. व्हेज मंचुरियन वगैरे आहे. 20 रुपयापासून चालू आहे. हे बघा ही खाऊ गल्ली आहे इथे. आणि इथे पहिलंच आहे ना असं स्मोक बिस्किट आहे. आणि हे बघा इथे स्मोक बिस्किट आहे 50 रुपयाला 8 पीस भेटतात. आणि इथे आहे ना मसाला पापड आहे इथे. हे बघा असा मसाला एवढा मोठा पापड असतो आणि असा बनवून देतो. कैसा रे भाई आहे पापड? 50 रुपयाला आहे पापड आहे बघा. आणि त्यानंतर इथे पुढे व्हेज फ्रँकी आहे, नूडल्स फ्रँकी आहे 30 रुपयाला आहे बघा. बघा फास्ट फूड सेंटर इथे. इथे चिकन कलेजी, चिकन किमा, बकरा किमा वगैरे इथे सगळं भेटणार आहे. चिकन कलेजी कैसा रे? 30 रुपयाला आहे बघा. कोणता पण घ्या. चिकन कलेजी आहे, चिकन किमा पाव आहे, बकरा किमा, मटन किमा, वजरी पाव आणि जवला पाव फक्त 20 रुपयाला आहे. आणि बघा इथे दाबेली आहे, बटर दाबेली आहे 20 रुपयाला ही. आणि हे सगळं व्हेज नूडल्स वगैरे हे तर माहिती आहे आपल्याला. हे बघा आता इथे करपे यांचे कोकण मेजवानी मालवणी जेवणाचे माहेरघर. आणि इथे बघूया आपण इथे त्यांचे मेनू काय काय तिथे. पहिलं स्टार्टिंगला तिथे कोलंबी मसाला आहे बघा 250 रुपयाला आहे इथे. त्यानंतर मटन मसाला 200 रुपये, गावठी चिकन 200 रुपये, चिकन सुका 200 रुपये, चिकन मसाला 200 रुपये आहे बघा. आणि इथे खेकडा मसाला आहे 250 रुपये आहे. त्यानंतर मच्छी करी आहे इथे 150 रुपये, काळा वाटाणा उसळ 100 रुपये आणि वांगी भरीत 80 रुपये. आणि इथे ना चिकन थाळी आहे त्यामध्ये बघा वडे आहेत आणि चिकन आणि राईस आहे 250 रुपये. त्यानंतर फिश थाळी आहे 350 रुपयाला. त्यामध्ये पापलेट आहे, भाकरी आहे, रस्सा आणि भात आहे. आणि फक्त कोंबडी वडे आहेत 200 रुपयाला. आणि बघा इथे असं प्रिपरेशन होतं. आणि पुढे इथे व्हेज थाली पण आहे बघा. व्हेज थालीमध्ये आपल्याला भेटतं आहे भात आहे, वडे आहे आणि 2 प्रकारची आमटी आहे, सोलकढी 150 रुपयाला आहे बघा. बघा इथे सुरमई फ्राय पण आहे, पापलेट फ्राय पण आहे, बांगडा आहे, कोळंबी आहे आणि ही बोंबील आहे आणि इथे मांदेली आहे. हे बघा. आणि तुम्ही जे काही घेणार ना इथे मस्त बसायला जागा पण आहे. इथे मस्त आरामात बसून खाऊ पिऊ शकता तुम्ही. चला पुढचा स्टॉल आहे वैभव लक्ष्मी महिला बचत गट. आणि इथे ह्यांच्या इथे बघा काय काय आहे. हे बघा इथे आहे ना व्हेज आहे ते सगळं. दादा फ्लॉवरची भाजी आहे ना, कशी आहे प्लेट? त्यामध्ये भाकरी वगैरे येते काय येते? अलग घ्यायला लागते. 70 रुपयाला सगळं आहे का कोणता पण? हे बघा ही भेंडीची 80 आहे, बाकी सगळं 70 रुपयाला आहे. आणि भाकरी कसली आहे? ज्वारी बाजरी. कशी आहे भाकरी? 30 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि हे बघा इथे पिठलं बनत आहे, पिठला आणि भाकर. पिठला भाकर कसा? 100 रुपयाला आहे बघा. मस्त. आता पुढचा आहे हॉटेल सिंधुदुर्ग आहे, अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद. आणि इथे पण बघणार ना सोलकढी, चिकन किमा पाव, कलेजी पाव पण इथे तुम्हाला भेटणार आहे बघा. आणि त्यानंतर आहे इथे यांचे मेनू पण इथे लावलेले आहेत. आणि इथे पण तुम्ही असं बसून आरामात खाऊ शकता आहे. हे बघा पहिला बघूया आपण. दादा सुरमई थाळी कशी आहे? 300 रुपये प्लेट आहे. आणि ही चिकन थाळी आहे, ही कितीला? अच्छा ही मटन आहे, ही कितीला? ही 300. आणि ही वाली ही चिकन थाळी किती? 250 रुपयाला. आणि प्रॉन्स थाळी बघा ह्याच्यामध्ये 300 रुपये. आणि याच्यामध्ये सोलकढी आणि प्रॉन्स भेटणार, रस्सा भेटणार, राईस आणि वडे. आणि यांच्याकडे जेवढे पण मेनू आहेत ना हे बघा इथे सगळे लावले. आणि दादा सुरमई कशी तुकडा? फक्त हे थाळी येते का फक्त सुरमई? अच्छा ही 250 रुपये सुरमई. आणि पापलेट? पापलेट 300 रुपये. आणि बांगडा 130 रुपये. बघा तुम्ही ऑर्डर देणार इथं मस्त असं प्रिपेरेशन करणार आणि तुम्हाला मस्त तिकडे
खायला भेटणार बसून एकदम. हे बघा पुढचा स्टॉल आहे ना इथे. इथे लेडीजचे सामान आहेत, सगळे चाफ आहे, क्लिप आहेत आणि टिकली वगैरे आहे. दादा टिकली कशी आहे? 5 रुपयापासून इथे चालू आहे बघा क्लिप वगैरे. आणि हे रांगोळी काढायचं ना, हे कितीला? हे बघा हे रांगोळी काढायचं 20 रुपयापासून चालू आहेत लहानवाले. आणि हे 10-10 रुपयाला आहे बघा इथे. आणि ते दादा ते कितीला? श्री राम समर्थ हे 40 रुपयाला आहे. हे बघा मस्त एकदम. हे 50 रुपयाला आहे. मस्त मस्त. हे 40 रुपयाला सगळे. हे 50 रुपयाला. आणि मोठावाला 100 रुपयाला आहे. हे बघा मस्त. हे बघा लहान पोरांची इथे खेळणी आहेत, खेळणीवाले. आणि छोटी छोटी भांडी आहेत इथे. हे बघा. हे बघा ताई कितीला आहे? 5 रुपयापासून इकडे सुरू आहे. हे बघा लहान पोरांची खेळी 5 रुपयापासून सुरू आहे. हे बघा. आणि इथे पण बघणार ना, इथे पण पूर्ण सेट आहे हा. 100 रुपयाला पूर्ण सेट आहे हा. हे बघा पुढचा स्टॉल आता आपण आहे. ही ज्वेलरी आहे इथे लेडीजची. दादा माळ कशी येईल? 100 रुपयाला आहे बघा. कोणती पण घ्या. आणि हे कानातले कसे? 100 रुपयाला आहे बघा. आणि इथे माळा दिसणार आहे 100 रुपयाला. कलर नाही जाणार याचा. आणि हे काय आहे? ब्रेसलेट आहे. अच्छा ब्रेसलेट आहे बघा. ब्रेसलेट मध्ये पण किती व्हरायटी आहे? कसं आहे? 200 रुपये. अच्छा हे 200 रुपयाला आहे. आणि हे काय? हे कानातले. हे कितीला? 50 रुपयाला. मस्त मस्त इथे कलेक्शन आहे सगळं. आणि हे बघा हे ब्रेसलेट आहे ना, हे वाला ब्रेसलेट आहे ना 150ला. आणि हे कानातले 50ला 1, 100ला 3 आहे बघा. आणि हे मोठेवाले हे 150 रुपयाला आहे. हे वाले. हे बघा इथे ना हे खेळ चालू आहेत. हे तर तुम्हाला माहिती आहे सगळे. हे त्याच्या रिंग टाकायचं जे काय येईल तर तुम्हाला. दादा कायचा रिंग? 50 रुपये का? 10 रिंग आहे इथे. हे बघा. आणि असे टाकतात आहे इथे. हे बघा जात तर काय नाही. तर आता हे पुढचं आहे ना इथे. इथे तुम्हाला 1 बॉल मटकी में रुकने पर इनाम मिलेगा. अच्छा या मटकी मध्ये बॉल टाकायचा इथे. हे बघा ते गेला तर तुम्हाला काय पण इथे मिळेल. कैसा है बॉय? ये बॉल कैसा है? 50 रुपये का 3 बॉल है. एक भी गया तो भी मिलेगा. अच्छा 1 बॉल पे नीचे वाला मिलेगा, 2 बॉल पे दूसरा वाला मिलेगा, और तीसरे बॉल पे तीनों गया तो बड़ा वाला मिलेगा. सही है. 50 रुपयाला 3 आहे. आणि हे बघा इथे पण सेम आहे इथे. हे बघा हे बॉल थ्रो करायचा इथे. हे बघा इथे बॉल थ्रो करून ना ते सगळी ग्लास पाडायची. आणि जे काय असेल ना ते तुम्हाला इथे भेटून जाईल. आणि त्याच्या पुढे इथे हे टाइमपास आहे, असं शूट करायचं. इथे काय तुम्हाला बक्षीस बिस्कीस नाही भेटणार आहे. आणि इथे बघा इथे दशावतार चालू आहे. आणि इथे बसायला पण चांगली सोय आहे इथे. हे बघा आणि दशावतार. हे बघा इकडे बघणार ना, इकडनं आल्यावर ना आपण. हे बघा इथे ना सेल्फी पॉइंट पण ठेवलाय वांद्रे महोत्सवचा. इथे आपण आता थोडे फोटो काढून घेऊया. आणि तुम्ही पण इथे येऊन फोटो वगैरे काढू शकता. नाही बघा चला इथे पुढचा स्टॉल आहे इथे. आणि हे पण लेडीजचं तिथे आहे, क्लिप्स वगैरे आहे. बघूया आपण इथे किती सारा इथे लेडीजचं वस्तू लागतात लेडीजला. ते आहे ते. ताई हे कितीला? हे 30 रुपयाला आहे. आणि हे वाला हे 50 रुपयाला आहे. लावाला डायरेक्ट आहे. आणि हे वाला हे 50 रुपये बघा. हे बघा असं डायरेक्ट लावायचं केसांमध्ये. कुठे पण लावू शकता, फक्त लागू. आणि एक ताई हे कितीला आहे? हे 100 आहे. आणि छोटा आहे ते 50 रुपये. आणि हे कलरिंग वाले हे 50 रुपयाला आहे. इथे हे पण आहेत केसामध्ये लावायचे. ताई हे कितीला? अच्छा हे तुम्ही स्वतः बनवतात ना? कितीला आहे? हे सर्वांना या ताईंनी बनवलेलं आहे. आणि मस्त एकदम रिजनेबल आहे, स्वस्त आहे. आणि हा गजरा बघूया आपण. ताई गजरा कसा? 100 रुपयाला आहे. दोन्ही गजरे बघा. बघा इथे आहे ना, इथे लहान मुलांची खेळणी आहे, सेट आहेत. कोणता पण घ्या 100 रुपयाला. फक्त 100 रुपये बघा. हे बघा इथे टेडीवाला आहे हा वाला. आणि सर्व प्रकारचे टेडी आहे. काय आहे? डॉगी आहे छोटा. काय साईज आहे? हे बघा 100 रुपयाला आहे. आणि कोणता पण घ्यायचं आहे 100 रुपयाला आहे. हा बघा हा पांडा आहे 100 रुपयाला. स्माइली आहे इथे 100 रुपयाला. खूप सारं आहे इथे 100 रुपयाला आहे बघा.
हे बघा इथे ना एक साईडला आहे ना हे स्टॉल लागलेले आहेत इथे खायचे पियचे आणि काय तुम्हाला घ्यायचं आहे खेळायचं वगैरे. आणि हे समोर आहे ना इथे आहे ना या बाजूला ना इथे जाईंट व्हील आहे आणि खूप सारे राईड्स आहे इथे. आपण बघूया इथे जाऊन आता. आणि पहिलंच इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी आहे आणि ह्याचा आपण विचारूया कितीला इथे. हे बघा 50-50 रुपये. लहान मुलंच फक्त ह्याच्यामध्ये जाऊ शकतात आहे. बघा आपण तिकडनं आलो होतो मगाशी तो तिकडचा सेशन करून. आणि इथे ना हे बघा सगळीकडे राईट्स आहे तिथे खूप मोठ्या. तर आता आपण बघूया एक एक करून इथे. आता पुढे आलो ना इथे हे पण ही पण राईड आहे ना ही लहान मुलांसाठी आहे. इथे जम्पिंग करतात हे वाला. अरे भैया कैसा राईड आहे किती काय. हे बघा ही पण 50 रुपयाला आहे. ती पण 50ला होती आणि ही पण 50 रुपयाला आहे बघा. हे बघा ही ड्रॅगन राईड आहे. हे बघा ही ड्रॅगन राईड आहे 100 रुपये एकाचे इथे. आणि हे बघा इथे पुढे नाही हे बघा ही वाली राईड पण आहे ना 100 रुपयाला आहे. किती फास्ट आहे मस्त एकदम. हे बघा ही छोटी मुलांची राईड आहे ही पण आणि ही पण 50-50 रुपयाला आहे. आणि इथे पुढे पण आलो हे थोडा पहिला सेशन आहे ना छोट्या मुलांचं आहे. हे बघा हे पण 50-50 रुपयाला आहे. त्यामध्ये लहान मुलंच फक्त बसू शकणार आहे. हा बघा इथे आहे ना मोठा जाईंट व्हील आहे मस्त एकदम आणि हाईट पण खूप जास्त आहे याची. तर आपण याची प्राइस विचारा किती आहे. हे बघा जाईंट व्हील आहे ना हा 100 रुपयाला आहे. आणि ही बोटवाली राईड पण आहे इकडे बघा हा पण 100 रुपयाला आहे. दोन्ही पण बाजूला. आणि इथे आहे ना खूप सारे इथे राईड्स आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि खूप मोठी स्पेस आहे इथे. हे बघा इथे ही डिस्को राईड आहे आणि तिथे पण एक पुढे राईड आहे. हे सगळ्यात नाही 100 रुपयाला. तुम्ही ते कोणती पण मोठी राईड करणार ना 100 रुपयाला आहे. तर मंडळी हा होता वांद्रे महोत्सव आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपण आता इथे व्हिडिओ एंड करतोय आणि आपण भेटूया पुढच्या असा एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.